नमस्कार. आज आपण आपलं दही जरी पातळ असलं तरी त्या पातळ दह्याची घट्ट लस्सी कशी बनवायची आणि ती मलाईदार कशी करायची याची रेसिपी पाहणार आहोत. बऱ्याचदा काय होतं, म्हणजे गृहिणीचा प्रश्न असतो की माझं दही पातळ होतं, घट्ट होत नाही. तर मी तर सांगेल की तुमचं दही घट्ट पातळ होणं हे त्या दुधाच्या फॅटवर बऱ्याचशा प्रमाणात अवलंबून असतं. तुम्ही कोणत्या भांड्यात लावता यापेक्षा देखील ते दुधाला किती फॅट आहे ह्याच्यावर ते तुमचं दही घट्ट पातळ होणं अवलंबून असतं. आता तुम्ही जर गाईचं जर दूध घेतलं तर गाईच्या दुधाला म्हशीच्या दुधापेक्षा फॅट कमी असतं. त्यामुळे ते दुधाचं विरजन जरी तुम्ही मातीच्या भांड्यात लावलं तरी देखील ते थोड्या प्रमाणात पातळच होतं. याहूनही मी तुम्हाला सांगेल, देशी गाईचं जर दूध वापरलं ना तर त्या गाईचं दुधाचं दही बऱ्याचशा प्रमाणात पातळच असतं, ते घट्ट नसतं. म्हणून ते तुमचं दही पातळ किंवा घट्ट होणं हे त्या दुधाच्या फॅटवर अवलंबून असतं. आणि दही आंबट होणं हे तुम्ही त्या दुधामध्ये विरजन कसं वापरता. म्हणजे जर तुम्ही त्या दुधामध्ये घातलेलं विरजन दही जे जास्त आंबलेलं असेल, जास्त आंबट असेल, तर तुम्ही ते त्याच दह्याचं विरजन लावलं तर तुमचं दही हे आंबटच होणार. आणि जर तुमचं दही कमी आंबट असेल तर तुमचं दही कमीच आंबट होतं. आणि ऋतूवरही अवलंबून असतं. आता जर समजा तुम्ही 1 लिटर दुधाला तुम्ही उन्हाळ्यामध्ये आंबट दह्याचा 1 चमचा त्याच्यामध्ये टाकला, म्हणजे विरजण 1 चमचा टाकलं तर तुमचं दही आंबट होतं. आणि हे जर तुम्ही थंडीमध्ये केलं, 1 लिटर दुधामध्ये आंबट दही 1 चमचा घातला तर त्यावेळी तुमचं दही आंबट होत नाही. त्यामुळं दह्याचा आंबटपणा ही तुम्ही त्यामध्ये विरजन कसं घालता, म्हणजे कितपत आंबट घालता त्याच्यावर अवलंबून असतं. आणि ऋतूवर देखील त्याचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त करायचं असतं. म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये तुम्ही 1 लिटर दुधाला तुम्ही अर्धा ते पाव चमचा जर आंबट दही टाकलं तर दही सहज बनवून तयार होतं आणि दही आंबट देखील होत नाही. तर आज आपण ही झाली दह्याविषयी थोडंसं मी बोलले, कारण बऱ्याच गृहिणींना हे प्रश्न पडतात म्हणून सांगितलं. चला आपण आपल्या रेसिपीकडे वळू, नाहीतर आपला व्हिडिओ आणखी मोठा होईल. तर मी तर आज मुद्दामून, आमच्याकडे दोन्ही पण दुधाचं दही बनतं, पण मी आज मुद्दामून गाईचं दही घेतले कारण ते दही पातळ होतं. मग गृहिणींना प्रश्न पडतो की आता ह्याची लस्सी घट्ट कशी बनवायची. तर आज आपण त्याची रेसिपी पाहूया. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी रात्री कच्चं दूध उकळून नॉर्मल थंड करून घेतलेलं आहे. हे दूध 1 लिटर आहे. तर ह्या 1 लिटर दुधामध्ये मी अगदी आता उन्हाळा आहे त्यामुळं हे बघा अगदी पाव चमचाच दही घालणार आहे. आणि हे दही घालून असं हलवून घ्यायचं, म्हणजे 7 ते 8 तासामध्ये ह्याचं दही बनवून तयार होतं लस्सीसाठी. इथे आपण जे रात्री विरजन लावलं होतं त्याचं हे दही बनवून तयार झालेलं आहे. अगोदर आपण आता साहित्य पाहून घेऊया. ही मी 1 लिटर दुधाला विरजन लावलं होतं. हे गाईचं दूध घेतलं होतं मी. इथे मी पिठी साखर करून घेतलेली आहे. ही वजनी प्रमाणामध्ये 150 ग्रॅम आहे आणि वाटीने म्हणाल तर सव्वा वाटी आहे. तुम्ही कमी गोड खात असाल, जास्त गोड खात असाल तर कमी जास्त करू शकता. इथे मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे. यातला अगदी आपण 2 चिमटच मीठ वापरणार आहोत. ही वेलची पूड. इथे मी थोडेसे ड्रायफ्रुट्सचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत. तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रुट्स तुम्ही घेऊ शकता. आणि इथे मी 2 चमचे लोणी देखील घेतलेलं आहे आपली लस्सी मलईदार करण्यासाठी. अगोदर आता इथे काय करायचं, हे गाईचं दूध असल्यामुळे ह्याला बघा वरून किती पाणी आलेलं आहे. आता हे आमचं तर घरचं दूध आहे तरी देखील ह्याला वरून भरपूर पाणी आलेलं आहे या दह्याला. तर आता आपली लस्सी घट्ट करायची म्हणल्यानंतर काय करायचं, असा एक ह्याला आपण पळी म्हणतो किंवा मोठा चमचा असं घ्यायचं आणि अलगद वरचं हे पाणी आहे हे अलगद असं काढून घ्यायचं आपण. आणि पाणी फेकून द्यायचं नाही. ह्याच्यामध्ये तुम्ही घट्ट 2 चमचे दही घालून ते घुसळलं ना की छान ताक तयार होतं त्याचं. हे असं आपण दहीवरचं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे. हे बघा आता हे खाली घट्ट दही आहे. हे आता आपण पाणी बाजूला ठेवूया आणि लस्सी करायला घेऊया. आता हे काय करायचं, हे दही सगळं एका दुसऱ्या भांड्यात किंवा तुम्ही त्याच भांड्यात फेटलं तरी चालतं. हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया.
आणि हे मिक्सरला फिरवायचं नाही. मिक्सरला फिरवलं ना की आपली लस्सी पातळच होते बरं. त्यामुळं असं विस्करणे किंवा विस्कर नसेल तर तुम्ही अशा जाड अशा चमच्याने हे सतत हलवून हलवून याच्या सगळ्या गाठी फोडून घ्यायच्यात. हे बघा, याच्या मी सगळ्या गाठी फोडून घेतलेल्या आहेत आणि आपलं दही एकसारखं झालेलं आहे. आणि तुमच्याकडे रवी जे असतात ना, लाकडी रवी वगैरे, त्याने देखील तुम्ही हे करू शकता. आता आपण ह्याच्यामध्ये ही 150 ग्राम घेतलेली साखर घालणार आहोत. आणि साखर देखील पिठी साखर वापरायची. मोठी साखर वापरली की ते आपल्याला मिक्सरलाच फिरवावं लागतं, त्यापेक्षा पिठी साखर वापरायची. आणि अशी साखर ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आता ही आपली साखर देखील व्यवस्थित ह्याच्यामध्ये मिक्स झाली आहे. आणि ह्याच्या साखर मिक्स केल्यानंतर अगदी चिमूटभर मीठ ह्याच्यामध्ये घालायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपण ही लस्सी जी आहे ती आपण थंड करून घेणार. थंड केल्यानंतर ह्या लस्सीचा घट्टपणा आणखीन वाढतो. आता बघा, ही लस्सी अशी पातळ आहे, पण जेव्हा आपण ही थंड करून घेतो ती ह्यापेक्षाही आणखी थोडीशी घट्ट होते. आता आपण ही आपल्याला पटकन थंड करून घ्यायचंय, त्यामुळे मी फ्रीजरमध्ये ठेवते, म्हणजे जिथे बर्फ बनतो तिथे. आता ही फ्रीजरमध्ये आपण अर्धा तास जरी ठेवली तरी लगेच घट्ट होते. आणि तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही खाली म्हणजे फ्रीजच्या खालच्या भागात ठेवून देखील ही थंड करून घेऊ शकता. पण आता आपली लस्सी पटकन थंड व्हावी म्हणून मी फ्रीजरमध्ये ठेवते. तुम्ही फ्रीजमध्ये खाली ठेवून देखील थंड करून घेऊ शकता. आपली लस्सी पटकन थंड व्हावी म्हणून मी फ्रीजरमध्ये अर्धा तास ठेवली होती आणि ही एकदम थंड झाली आहे. आणि तुम्ही देखील फ्रीजरमध्ये ठेवणार असाल तर फक्त अर्धा तास ठेवा, नाहीतर त्याचा बर्फ तयार होईल. आणि खाली जर लस्सी फ्रीजमध्ये जर खालच्या भागामध्ये तुम्ही लस्सी ठेवली तर ही अशी घट्ट लस्सी सेट व्हायला 1.5 ते 2 तास लागतात. हे बघा, ही लस्सी एकदम अशी घट्ट तयार झाली आहे आता. आणि आता ह्याच्या आपण ग्लास बनवून घेऊया. आता ही आपण लस्सी ग्लासमध्ये ओतायची. बघा, तुम्हाला दिसत असेल किती घट्ट झाली आहे ही लस्सी. आपलं दही किती पातळ होतं तरी देखील आपण ही लस्सी आपली घट्टसर बनवून तयार आहे. हे बघा, इथे माझे हे मोठे 3 ग्लास भरून लस्सी तयार झालेली आहे. आपण 1 लिटर दुधाला विरजण लावलं होतं, त्याच्यामध्ये हे मोठे 3 ग्लास लस्सी तयार झाली आहे. तुमचे मीडियम ग्लास असतील तर 4 ते 5 ग्लास लस्सी तयार होते 1 लिटर दह्याची, 1 लिटर दुधाची. आता आपण ह्याच्यावरती हे जे लोणी होतं आपण साहित्यामध्ये घेतलेलं, ते लोणी काय करायचं, असं चमच्याने थोडंसं पातळ करून घ्यायचं, म्हणजे फेटून घ्यायचं थोडं. इथे फेटून मी हे लोणी असं एकसारखं करून घेतलंय. हे बघा किती मऊ झाले हे लोणी आणखीनच. आणि आता ह्याच्यामध्ये आपण काय करायचं, 1 चमचा पिठी साखर घालायची आणि नंतर ते आणखी थोडंसं आपण चमच्यानेच असं फेटून घ्यायचं. हे बघा, पिठी साखर घालून हे आपण लोणी चमच्याने फेटल्यामुळं हे बघा असं एक क्रीम सारखं लोणी तयार झाले. आणि लस्सी मलईदार करण्यासाठी आपण हेच लोणी वापरणार आहोत. आता एका ग्लासमध्ये हे अर्धा ते पाव चमचा, आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, हे लोणी घालायचं. आणि ह्या लोण्यामुळेच आपली लस्सी एकदम मलईदार होते. आणि त्यात साखर घालून फेटल्यामुळे तर ते लोणी एकदम क्रीम सारखं झालंय. आता ह्याच्यावरती आपण थोडीशी वेलची पावडर घालायची सगळ्या ह्याच्यावरती. आणि हे कट केलेले ड्रायफ्रुट्स. आणि हे बघा, अशी आपली किती छान अशी घट्ट मलईदार अशी लस्सी तयार आहे. बघूनच प्यायची इच्छा होते. तर मी आता ह्याचा आस्वाद घेते, कशी झाली आपली लस्सी. लस्सी प्यायला घेतली की अगोदर काय करायचं, तो लोण्याचा गोळा आहे तो लस्सीमध्ये मिक्स करून घ्यायचा छान असा. आणि मग लस्सी प्यायची. अप्रतिम.
एकदम छान अशी मलाईदार लस्सी तयार आहे. तर आपलं दही जरी पातळ झालं तरी त्याची घट्ट आणि मलाईदार लस्सी कशी बनवायची ते आपण ह्या रेसिपीमध्ये त्या बघितलं आहे. तुम्ही देखील सगळ्या ट्रिक फॉलो करा, तुमची देखील लस्सी अशी घट्ट आणि मलाईदार तयार होणार. तर तुम्हाला माझ्या लस्सीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.